नमस्कार मित्रांनो, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पावसाळ्यात खास बनवली जाणारी कुळीत पिठाची अळूवडी। ही पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे। या रेसिपीमध्ये आज मी कुळीत पिठाचा वापर करणार आहे। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अळूवडी बनवण्यासाठी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी मिक्सिंग बाउल घेतला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा बेसन टाकलेला आहे आणि 3 चमचे मी कुळीत पीठ वापरलेलं आहे ते घेतलेलं आहे। आणि गूळ आणि चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे ते टाकलं आहे। 1 चमचा मी तीळ घेतलेला आहे सफेद, पाव चमचा लाल तिखट, घरगुती मसाला पाव चमचा, हळद जराशी आणि चवीपुरतं मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। हे सर्व ते मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाव चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित असं बनवून झालेलं आहे। आता अळूची पानं घेऊयात। जास्त पानं नाही, छोटी छोटी 5च पानं आहेत। त्याचा पहिला बघा हा देठ कापून टाकायचा आहे आणि मागचे जे शिरा असतात ते हळूवार अशा सुरीने काढायचे आहेत। सर्व पानांच्या मी काढून घेणार आहे। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। या शिरा अशा काढून झाल्या की लाटण्याने असे हळूवारपणे लाटून घ्यायचे आहेत त्या शिरा। हे बघा असं उलटं पान ठेवून हे मिश्रण आपण जे पिठाचं बनवून घेतलेलं आहे ते पानांना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। हे बघा ह्या खालच्या पानाला व्यवस्थित असं मिश्रण लावून झालं की या पद्धतीने असं दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याला पण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी एक एक पान ठेवून सर्व मिश्रण लावून घेणार आहे। हे बघा सर्व अळूवड्याच्या पानांना मी कुळीत पिठाचं मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता या पद्धतीने असे हे टोकं आहेत पानाची ती अशी फोल्ड करून घ्यायची आहेत दोन्ही साईडची। आणि त्याच्यावर पण कुळीत पिठाचं जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते पण लावायचं आहे थोडं थोडं। हे बघा साईडने पण या पद्धतीने असं थोडंसं दुडून घ्यायचं आहे फोल्ड करून आणि त्याच्यावरती पण हे मिश्रण लावायचं आहे आणि घट्टसर असं गुंडाळायचं आहे। या पानांचा असा रोल करून घ्यायचा आहे। हा बघा मस्त असा रोल करून घेतलेला आहे। इकडे मी चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये आता वाफवून घेणार आहे मी अळूवडी। त्यासाठी मी इकडे पाणी गरम करत ठेवलेलं एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये मी लिंबू टाकलेला आहे म्हणजे ते भांडं काळं पडत नाही। आता हे जाळ ठेवून द्यायचं त्याच्यावरती आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं ही अळूवडी वाफवून घ्यायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती। हे बघा मी अळूवडी 15 मिनिटं वाफवून घेतलेली आहे। आता ही थंड करत ठेवूया। थंड झाल्यावर या पद्धतीने अशी सुरीने कट करून घ्यायची आहे अळूवडी। हे बघा सर्व अळूवडी मी कापून घेतलेली आहे। मस्त अशी किती सुंदर दिसत आहेत बघा। इकडे मी तेल तापत ठेवलेलं अळूवडी तळण्यासाठी तेल तापलेलं आहे। आता जेवढी कढईमध्ये तेलामध्ये बसतील तेवढी अळूवडी तळायला सोडायची आहेत आणि मस्त अशी खमंग तळून घ्यायची आहेत।
हे बघा, खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी आपली बनवून तयार आहे तळून. आता तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीची सर्व अळूवड्या तळून घेणार आहे. हे बघा, कुळीत पीठ वापरून मस्त अशी खुसखुशीत आपली अळूवडी बनवून तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. बाय बाय.